नमस्कार, मी शैलेश लिबाई. गरजे मराठीच्या सिलेक्ट टॉक या पॉडकास्टमध्ये मी आपल्या सर्व श्रोत्यांचं स्वागत करतो. गरजे मराठीच्या अनेक उपक्रमांपैकी पॉडकास्ट हा स्पेसिफिक उपक्रम यामध्ये वेगवेगळ्या सक्सेसफुल मराठी उद्योजकांना आपण निमंत्रित करतो आणि त्यांचा संघर्ष, त्यांचा जीवन प्रवास सगळा ऐकतो की ज्यामुळे इतरांना सुद्धा याच्यापासून प्रेरणा मिळेल, काही टिप्स मिळतील, काही गायडन्स मिळेल. तर आज आपल्याकडे श्रीयुत प्रशांत काशीकर साहेब हे खास पुण्याच्या ऑफिसमध्ये आलेले आहेत. ते मुंबईचे आहेत, त्यांचा मुंबईमध्ये स्वतःचा व्यवसाय आहे. तर मी जास्त काही न बोलता थेट सरांकडेच जातो. सर नमस्कार. नमस्कार. आपण जसं प्रत्येकाचा लहानपणापासूनचा प्रवास हा खूप रंजक असतो, वेगवेगळ्या घटनांनी भरलेला असतो. तर तुमचाही अर्थ असेल तर त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल की आपलं बालपण, मग आपलं शिक्षण याविषयी आपण जरा थोडक्यात सांगावं. धन्यवाद. पहिला सर्वप्रथम गरजे मराठी आणि तुमचं मनापासून धन्यवाद की तुम्ही मला तुमचं या पॉडकास्ट साठी आज तुम्ही इन्व्हाइट केलं. असं काय फार मोठं काही काम केलं नाहीये, पण जे काही थोडंफार मी करू शकलो ते मला तुमच्याशी आणि आपल्या श्रोत्यांशी शेअर करायला आवडेल. जरूर. तर माझा जो जन्म आहे ना हा एकत्र कुटुंब पद्धतीत झाला. अंधेरीला इथे मुंबईमध्ये आम्ही होतो आणि म्हणजे सुरुवातीपासून मुंबईतच आहात. ओके. आणि मुंबईमध्ये आमचं जे घर होतं तिकडे आमचं समाजाचं पंचायत समाज मध्यवर्ती मंडळाचं ऑफिस होतं. त्याच्यामुळे आमचे जे 28 शाखा आहेत तिथे कोणीही व्यक्ती आमच्याकडे यायचा म्हणजे आपण एखादं असं म्हणतो ना आपण धर्मस्थळ, तसं ते यायचे राहायचे. तर आम्हाला असं कधी वावगं वाटलं नाही. त्याच्यामुळे आमच्या पडजोबांपासून जे आहे, माझी चौथी पिढी आहे, तर वातावरण एकदम धार्मिक आणि सोशल सगळं लोकसंग्रह म्हणजे ते बाळकडू आहे बरपासूनच आमच्याकडे आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये पण आपण ज्याला म्हणतो की वडिलांप्रमाणे तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये आणि त्यामुळे पुढे त्या ह्याच्यात तुम्ही कंटिन्यू केलं. धन्यवाद. तर आता हे जर आपलं बालपण असेल तर आपलं शिक्षण अंधेरीत झालं आणि त्यानंतर मग आपण त्याविषयी आपण कॉलेज आणि त्याच्यानंतर कॉलेज शिक्षणानंतर आपलं कसं तर नॉर्मली आपल्या मराठी समाजामध्ये असं असतं की बाबा तू शिकलास, ठीक आहे, त्याच्यानंतर प्रत्येकाची अशी अपेक्षा असते की आता तू एखादी चांगली नोकरी बघ. तर आपल्या विशेषतः आपल्या कुटुंबामध्ये हा जो आपला व्यवसाय, आपण फॅमिली बिझनेस म्हणू शकतो की आपल्या वडिलोपार्जित हा व्यवसाय होता, तर त्याच्यामध्ये ह्या वातावरण आपण वाढल्यामुळे अर्थात आपण व्यवसायाकडे वळलं. तर त्याविषयी आपण प्रथम आपलं शिक्षण ग्रॅज्युएशन जे प्रोडक्शन इंजिनिअरिंग मध्ये केलंय ते, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला नोकरी करावीशी वाटली का किंवा काय त्याविषयी. जो माझं सुरुवात जी झाली ना ती मराठी शाळेमधून झाली आणि आय एम रिअली प्राऊड ऑफ दॅट की मातृभाषेत शिक्षण. माझं विद्याविकास शाळा होती. ते मी नर्सरी म्हणजे आपली बालवाडी पासून ते 7वी पर्यंत मी मराठी माध्यमातून शिकलेला. त्यानंतर परांजपे विद्यालयामध्ये मी होतो. तर तिथे 10वी झाल्यानंतर मग मी काही व्होकेशनल कोर्सेस केले. त्यानंतर मी सायन्स टेक्निकल केलं. म्हणजे हा काळ साधारण 1985-86 सालचा असेल. 84-85 त्याला एसएससी झाल्यानंतर 82 ला झालं. 82 ला आपण 82 ला आपण एसएससी. आणि त्याच्यानंतर मी पुण्याला भारतीय विद्यापीठला प्रोडक्शन इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. भारती ओके. पुण्याचा आणि माझा चांगला जवळचेच नाते. अच्छा, म्हणजे पहिल्यापासून आपण तसे पुण्यात आले. आपण शिक्षण 4 वर्ष पुण्यात झालेलं असल्यामुळे आपण पुण्याशी जोडलेले आहात. ओके. आणि हा सगळा जो प्रवास आहे हा सगळं फॅमिलीचं जे बाळकडू आलंय त्याच्यामुळे सगळं झालंय. घरात जे धार्मिक वातावरण आहे, आमची आजी तिने जे समर्पण केलंय तिच्याकडून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची लोक यायची, त्यांचं उठणं बसणं. इव्हन आमच्याकडे काशीचे आजेगावकर महाराज यायचे, त्यांची कीर्तनं व्हायचे. मग सगळे जे समुदाय आमच्या टेरेसवर बसायचे आणि तो आमचा कार्यक्रम तिकडे त्याची जी बैठक व्यवस्था किंवा त्याची जी व्यवस्था ते सगळं माझ्याकडे काम. म्हणजे आध्यात्मिक बाळकडू हे आपलं पार पहिल्यापासून घरातूनच मिळालेलं आहे. बरोबर. ओके. आणि मग आपण 1982 साली आपण BE प्रोडक्शन झालं. आता त्याच्यानंतर नॉर्मली कसं असतं की मराठी समाजामध्ये आपल्यामध्ये की बाबा शिकलास की शिक्षण पूर्ण झालं, आता नोकरी बघ किंवा जरा व्यवसाय जरी करायचा असेल तरी काही वर्ष अनुभव घे. बऱ्याच वडिलांचं की आजोबांचं असं म्हणणं असं की सुरुवातीला जगाचे अनुभव घे किंवा फॅक्टरीचे अनुभव घे आणि मग तुला काय तुझं सुरू कर असं. तर आपल्याला घरातून ह्या बाबतीत काही विरोध किंवा काही मार्गदर्शन मिळालं?
ऍक्च्युली आमचं आहे ना, सुरुवातीला पणजोमांपासून लाकडाची वखार होती ओके. अंधेरीला. त्याच्यामुळे वुड वर्किंग सगळं, म्हणजे आम्ही इथे आणि आजोळ आईचं माहेर तिकडे गेलो तरी तिथे पण त्यांचं वुड वर्किंग आमचं म्हणजे वडिलोपर्यंत पंचायत समाज वडिलोपार्जित व्यवसाय होता. मध्यवर्ती मंडळांचा आहे. तर त्याच्यामुळे सगळे ब्लॅकस्मिथ आणि कार्पेंटरी, म्हणजे आम्ही बॉन्डली सगळे टूल मेकर्स आहोत. बरं. त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणी गेलं तर आमचं लहानपण सगळं हे मशीनची खेळण्यामध्ये गेलं. म्हणजे स्टंप बनव, भोवरे बनव, विटी दांडू बनव, हे सगळं आम्ही त्या वातावरणातच तुम्ही आहात. त्याच्यातच आमचं व्यवसाय असं वाटलं नाही. त्याच्यामुळे इंटरेस्ट निर्माण होऊन इंटरेस्ट ऑटोमॅटिकली तो ऑटोमॅटिकली निर्माण झाला आणि त्यातच पुढे अर्थातच मग तोच आपला एक आपण ज्याला म्हणतो की पॅशन इज प्रोफेशन, त्याच्यातनं तुम्ही पुढे त्यातून जायचं ठरलं. पण हा झाला तुमच्या वडिलोपार्जित लाकडाचा व्यवसाय. तर अर्थात त्याला व्यवसाय थोडा बदलावाही लागला असं काळाप्रमाणे प्रत्येकाने पिढीने, आता मी चौथं जनरेशन, प्रत्येकाने नवीन काहीतरी ऍड केलं. आधी आम्ही शेतकी अवजारे बनवायचे जे पूर्ण भारतभर पाठवायचे. आमच्या बरं. पणजोबांना तेव्हा 4 सलग गोल्ड मेडल मिळाली. पंढरपूरला कॉम्पिटिशन व्हायचे तेव्हा बैलगाडीच्या. अरे वा. उत्कृष्ट बैलगाडी कोणी बनवली, शेतकी तर आमच्या पणजोबांनी बनवली. आणि ते साईबाबांच्या बैठकीला जायचे शिर्डीला. काही पाटील मंडळी बैलगाडीतून कधी चालत असं ते सगळं जायचे. त्याच्यामुळे तो एक आम्हाला त्यांचा आशीर्वाद म्हणा साईबाबांचा, म्हणजे आमचे गुरु. आमच्याकडे सगळे उत्सव वगैरे होतात त्यांचे, तर ते कुठे, आणि वरच्यांचे जे ब्लेसिंग्स आणि जे संस्कार आहेत, बरोबर, जे काही चांगल्या गोष्टी आहेत, शिक्षक, ते सगळं त्यांच्यामुळे असं मी मानतो. तर असा तो प्रवास तिथून सगळा सुरू झालेला. आणि मग त्याच्यात जसं जसं आपण पुढे येत गेलो, आम्ही प्रत्येकाने वेगळं काही केलं. पहिला आम्ही टेक्सटाईल आणि शेट मेटलचे पार्ट छोटे बनवायचे, पण नंतर हे टियर 4चं काम करायचं. आम्ही टियर 1चं काम करायचं. मी आल्यानंतर त्याच्यानंतर प्रीमियर आहे, आता महिंद्रा आहे, गोदरेज आहे, आयशर आहे, बुस्टर आहे, ओटिस आहे, फोर्स मोटर आहे, बऱ्याच सगळ्या कंपन्यांची कामं आमची. आता एक थोडं त्याच्यामध्ये टियर 4 आणि टियर 1 याबद्दल आपल्या श्रोत्यांना नक्कीच ऐकायला. तर टियर 4 म्हणजे आपला काय अभिप्राय आहे की टियर जे ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर, त्याला OEM, जो ज्याचा प्रॉडक्ट डायरेक्ट एंड युजरला ओके म्हणजे महिंद्राला वगैरे देतो. पण त्याचे जे वेंडर्स होते, त्या वेंडरचं काम आम्ही. अच्छा, म्हणजे वेंडरचं सब कॉन्ट्रॅक्टिंगला आम्ही त्याला टियर 4 आपण टियर ठरतो की टियर 1 म्हणजे तो डायरेक्ट सप्लायर. त्याच्यासाठी ज्या सिस्टीम प्रोसेस वगैरे आहे त्या सगळ्या अडॉप्ट करून, त्या क्वालिफाय करून मग आम्हाला त्याच्यामध्ये एंट्री झाली. आलं लक्षात. त्याच्यामुळे ज्या प्रत्येक संधी मिळाली त्याचं आम्ही म्हणजे गरज होती त्याचं आम्ही सोनं करायचं. बरं, म्हणजे टियर 4 सप्लायर जे आपल्या वडिलोपार्जितच्या म्हणत त्यांनी टियर 4 एकदम उडी घेऊन डायरेक्ट टियर 2 टियर 1 डायरेक्ट आम्ही स्टेप बाय स्टेप बाय डायरेक्ट टियर 4 3 2 1 असा प्रवास करत मग तुम्ही टियर 1 सप्लायर त्या मोठमोठ्या कंपन्यांचे तुम्ही झाला. हा झाला तुमचा व्यवसाय. म्हणजे तुम्ही जेव्हा शिक्षण होऊन बाहेर पडला तेव्हा तुम्ही हा सुरुवात व्यवसाय केला. मग त्याच्यानंतर व्यवसायामुळे तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे कसं आहे की आपल्या मराठी माणसांना की उद्योग करायचा, पण बऱ्याच जणांना असं असतं की आपण नक्की काय उद्योग करायचा, बरं उद्योग करताना आपण नक्की काय काय अडचणी येऊ शकतात, त्या अडचणीवर आपण काय काय मात करू शकतो, किंवा त्याला आपण म्हणतो की गायडन्स म्हणतो, मार्गदर्शन, की हे मार्गदर्शन जर आपल्याला कुठं ऐकायला मिळालं की त्याचा एक प्रकारे आपल्याला गाईडन्स उठवलं जातं. तर आपल्याकडून आम्हाला असं ऐकायला आवडेल की आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला महत्वाचं म्हणजे अडचणी काय आल्या आणि त्या अडचणींवरती आपण कशी मात केली, त्याच्यामुळे आपण कशा प्रकारे ऍक्शन घेतलं की त्या समजा एखादा आला तर त्याविषयी आपल्याला आम्हाला ऐकायला आवडेल. तर सुरुवातीला असं अडचण वगैरे आम्हाला कधी वाटलं नाही. आम्ही असं डिटॅच होऊनच काम केलं. पैशाकरता काम करणं असं कधी कोणी केलं नाही आमच्या प्रमाणे. कोणी आलं तर त्याला मदत करा, त्याला मशिनरी द्या, त्याला सामान द्या. काही आमच्या पणजोबांच्या वेळेस उधारी चालायची. उधारी बरेच लोक द्यायचंच नाही, गावावरून यायचंय. तर मग शेवटी कंटाळून शेवटी केसेस घ्यायला लागायचे. तर ती लोक यायची गावात, राहणार कुठे आमच्याकडे, खाणार कुठे आमच्याकडे, आणि दोघंही केसेसला एकत्र जाणं. एवढं कस्टमर सप्लाय एवढं आणि रिलेशन मी बघितलं नाही. म्हणजे कस्टमर हा वेगळा आहे, नातं संबंध वेगळा ठेवा, दोन्हीची गल्लत करून नका, दोन्ही आपापल्या ठिकाणी ठेवा. म्हणजे भांडू पण नांदू हा जो संस्कार आहे तो तिकडे जाणार. मला वाटतं मराठी माणसामध्ये हा फार महत्वाचा आहे की भांडू पण नांदू हा जो संस्कार आहे तो मराठी माणसांमध्ये अतिशय आहे आपल्याकडे, पण आपण तो विसरत चालू की आम्ही आपलं परत करायला नाही. तर धन्यवाद, हा एक फार मोठा विचार आपण झाला. बरं, त्यानंतर महत्वाचं म्हणजे व्यवसायामध्ये आपल्याला आम्हाला असं ऐकायला आपल्याकडनं की आपल्या बऱ्याच सक्सेस स्टोरी म्हणजे भरपूर सक्सेस असतील, तर त्या सक्सेस स्टोरीज मधली एखादी अशी सक्सेस स्टोरी की तुम्हाला खरं मला वाटतं की यस की ही सांगितल्यामुळे एक आपल्याला जे पॉडकास्ट असतात त्यांना खऱ्या अर्थाने काहीतरी मार्गदर्शन मिळेल, ती एक सक्सेस स्टोरी आम्हाला ऐकायला आवडेल की आपल्या आयुष्यामध्ये
आपण एक खऱ्या अर्थाने बाय हार्ट आपण ज्याला म्हणतो की सक्सेसफुल. ह्याच्याबद्दल मला छान सांगायला आवडेल प्रत्येकाला की त्याच्यात इन्स्पिरेशन कोणतेही प्रोटोटाईप हे फायनल प्रॉडक्ट नसतं. हो. उदाहरणार्थ आम्ही टेल्कोशी काम केलं, आम्ही महिंद्राशी काम केलं, तर त्यांनी जेव्हा त्यांच्या गाड्या जेव्हा काढल्या, इंडिका काढली, स्कॉर्पिओ काढली, तर त्यांनी अनेक वर्ष घेतली, पण अनेक सगळ्या फॅसिलिटी, सिस्टीम, प्रोसेस, कॅपेबल माणसं, इन्फ्रास्ट्रक्चर असून सुद्धा इतका काळ गेला त्यांना. हो. आणि त्याच्यानंतर पण त्यांच्या व्हेकल रिट्रोफिटिंगला आल्या. हो हो. तर फेल्युअर इज नॉट अ क्राईम. म्हणजे कोणतीही गोष्ट फेल्युअर मधूनच चालू करावी. बरोबर. आणि आपण कोणतेही करताना लिटमस टेस्ट करणार, जसं ऍसिड मध्ये आपण हात टाकतो लिटमस टाकून बघतो, तसं ते छोट्यातून सुरुवात करावी. हळूहळू प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला नवीन काहीतरी शिकवत असते. तरी आज आम्ही 1,500 प्रॉडक्ट बनवले, 500 प्रोटोटाईप बनवले, 100% सक्सेस केले. त्याचं कारण आम्ही इथून काम केलं, आम्ही इथून काम नाही केलं. जे काही काम मिळालं, कोणाचंही असो, कसंही असो, ते आम्ही पूर्णत्वास नेलं, कारण ते इथून काम केलं, उद्यापासून. बरोबर. ह्याच्यात मला काय मिळेल, काय माझा फायदा, हा कधी विचार. पूर्ण लक्ष हे त्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंटला काय, आपण लिटरली मशीनशी बोलणं, त्या प्रॉडक्टशी बोलणं, हा एंड युजरला कसं त्याला त्रास नाही झाला पाहिजे, कस्टमर सोडणं. ह्याच्याकरता बऱ्याच वेळेस आम्ही कस्टमरांची पण फाईट केली. कशासाठी केली की नाही, माझा एंड युजर कदाचित तो मी पण असेल, लिफ्टची आम्ही प्रॉडक्ट बनवतो, त्या लिफ्टमध्ये मी असेल, माझा मुलगा, माझी फॅमिली ट्रॅव्हल करतो, एखाद्या गाडीमध्ये माझेच पार्ट लागले असेल तर ते फेल्युअर झालं. तर जेव्हा आपण करतो तर ती गोष्ट मलाच म्हणतात इट युअर ओन डॉग फूड. तसं आपण ते स्वतः ते वापरून जाऊन बघायचं, स्वतः बघायचं आणि त्याच्यामध्ये बेटर काय करू शकतो. तर आम्ही असे असंख्य प्रॉडक्ट त्याच्यात आम्ही 7-7, 8-8 वेळा प्रत्येक प्रॉडक्ट स्वतःहून गेलो की असं नको सर, त्याचा फायदा तोट्याचा कधी विचार नाही केला. थोडक्यात ते R&D तुम्ही तुमच्याकडे स्वतःपर्यंत केली की स्वतः R&D हे करून तो स्वतः प्रॉडक्ट फील करून आपण की तो वापरून स्वतः बघितलं की हा प्रॉडक्ट आम्ही आधी वापरून आणि मग दुसरा करणं, तो स्वतः लाईनवर जाऊन कंपनीमध्ये परमिशन असो नसो, आम्ही त्यांच्या डिझायनिंग सेटअप मध्ये पण जाऊन आम्ही हे डिझाईन असं आम्ही त्याला बनवून देच, हे लावून बघ, हे असं करून बघ. तर ते काही ठिकाणी मी त्या नियमाला पण बाजूला ठेवून एंड कस्टमरला काय पाहिजे हा विचार करून काम करत गेलो. आता थोडक्यात ज्या कंपनीसोबत तुम्हाला एखादी ऑर्डर असेल तर त्या कंपनीच्या सॉफ्टवेअरवर जाऊन, तिकडच्या मशीनवर जाऊन, तिथे जाऊन ऍक्च्युअल काम केलं, लाईनवर काम केलं, मग ते प्रोटोटाईप बनवलं, तर प्रोटोटाईपचं टेस्टिंग केलं, टेस्टिंग केल्यानंतर त्याच्यावर युझेबिलिटी टेस्टिंग, एंड युजरला ते प्रॉडक्ट कसं कितपत हे होत आहे, युजफुल आहे, आपण ज्याला म्हणतो की फंक्शन आणि फिट्स काय पाहिजे त्याच्यामध्ये, उगाच त्याच्यात ओव्हर डिझाईन केलं असेल किंवा आम्ही एवढं हे करू नका. बरोबर. काही ठिकाणी अनेक लोकांचे अहंकार दुखावले गेले, पण आपलं एंड रिझल्ट काय की एखाद्या मित्राला काय योग्य सल्ला दे, कस्टमर फ्रेंडली, त्याला खरं आहे ते सांग. बरोबर. आणि त्याच्याशी नातं, तर सगळी जी नाती आहे ना, आम्ही त्यांच्याशी काम करू किंवा अथवा नको, अजूनही आमचे संबंध अजूनही आबाधित आणि चांगलं सुव्यवस्थित. म्हणजे कस्टमर ओरिएंटेड. आता आपण हा, मला वाटतं आपण फार महत्वाचा शब्द सांगितला की कस्टमर ओरिएंटेड अप्रोच हा ठेवला की नक्कीच त्या प्रॉडक्ट मध्ये ते सगळं उतरतं आणि आपोआपच आपलं एक प्रॉडक्ट दुसरं प्रॉडक्ट असं आपोआपच माउथ टू माउथ पब्लिसिटी हे करत करत आपला व्यवसाय, आपले नातेसंबंध नुसतं व्यवसाय नाही. ह्याच्यामध्ये मला सांगायला आवडेल, आम्ही प्युजोचे पार्ट बनवले, तेव्हा 309 व्हेकल, इटालियन कंपनी, स्वतः मार्कोनी म्हणून होते त्यांचे, ते आमच्याकडे आले. ओके. आणि त्यांनी बघितलं सेटअप, फक्त त्यांनी बघितलं यांना करायची इच्छाशक्ती, बऱ्याच कंपनीला करायची इच्छाशक्ती. आम्ही वॉशर पासून व्यवसाय सुरू केला त्याच्यामुळे. तर आम्ही त्यांचे प्रॉडक्ट इतक्या लेवलचे बनवले ना, तर ते म्हणाले की आमच्या फ्रान्सच्या पेक्षा तुम्ही उजवे पार्ट बनवले. अनेक ठिकाणी आम्ही चायनीज प्रोडक्टला पण कॉम्पिट केला. माझ्याकडे क्रायसलर आणि फोर्डचे आफ्टर माउंटिंगचे जे पार्ट्स आम्ही बनवले ते त्यांच्यापेक्षा बेटर क्वालिटीचे आम्ही बनवले. आफ्टर मार्केट असून ओईएम सारखे आमचं कल्चर ओईएमचं. ओके. पण सर ह्याच्यामध्ये मला एक असा प्रश्न पडतो की आपल्याकडे आपण म्हणतो की परदेशासारखी आपल्याकडे टेक्नॉलॉजी नाहीये, मशीन नाहीये किंवा तशी काम करणारी किंवा ते क्वालिटी माइंडेडनेस आपल्याकडे नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेता ही क्वालिटी मेंटेन करणं किंवा देणं हे आपण कसं, याला मी थोडंसं एक ऑब्जेक्शन देईन की आपण भारतीय लोक हे फार प्रामाणिक, विशेषतः मराठी माणसं, हो, ते मनापासून काम करतात, पैशासाठी तसं काम नाही खरं म्हणतात. कारण आपण त्यांना जर तुम्ही प्रेशर केलं की त्यांना जास्त जर तुम्ही स्क्रू अप केलं तर ते मग त्यांना तुम्ही भाग पाडता क्वालिटी इन्फिरियर करायला, असं माझं. ते तडजोड करायला कुठे भाग. किंवा जे मी बऱ्याच लोकांची माझं वाद होतो, तुम्ही टिप ऑफ आइसबर्ग देतात, तुम्ही खालची कॉस्ट नाही देत, आणि मग तुम्ही सांगतात क्वालिटी फेल झाली, तर तुमचं DFMA केलंय का, तुम्ही तुमचं
ते तुम्ही परत तपासून बघा. आणि बरोबर ह्याच्यासाठी पण वारंवार मी त्यांच्याशी फार वेळा बरोबर. म्हणजे त्या प्रॉडक्टचे फेल्युअर्स काय येऊ शकतील त्याचा आपण आधी फोरकास्टिंग करायचं आणि त्याच्यावर आपण DFM करायचं आणि त्या ह्याच्यामध्ये आपण ते RPM बरोबर RPM असतं ते जर केलं तर त्याप्रमाणे जर आपलं प्रॉडक्ट आम्ही एवढं कॉन्फिडंट होतो ना आमच्या कामाचं. आम्ही पहिला प्रॉडक्टच बनवून टाकले, टूल्स वगैरे उलट आम्ही डिझाईन केलं. उलट म्हणजे अच्छा झाडाच्या आम्ही पूर्ण प्रॉडक्ट बनवून मग डायचं आणि मग डायची डिझाईन केली तर असा प्रवास तुम्ही केला. हे कसं करतात बाबा, आमचं ते ब्लड मध्ये DNA मध्ये आता त्याला ही तुमची ते एक पद्धत किंवा अशा तऱ्हेने तुम्ही केलात आणि त्यातून तुम्हाला सक्सेस मिळाली की दॅट यू कंटिन्यू. परफेक्ट. तर हे झालं सर आपल्या प्रोफेशन मध्ये खूप छान सांगितलं. म्हणजे तुमचा असा हा प्रोफेशनल किंवा तुमचं प्रोफेशन याविषयी तुम्ही आता आपण सर अनेक संस्थांशी जोडले गेलेले आहात. म्हणजे संस्था असो, आस्थापना असो किंवा अगदी स्पिरिच्युअल ग्रुप असो, तर त्याच्याविषयी आता आम्हाला ऐकायला आवडेल की तुम्ही आतापर्यंत कुठल्या कुठल्या संस्थांचे तुमचे काही पेटंट्स असतील किंवा तुमचे काही मॅन्डेट्स असतील तर त्याविषयी सर आता आम्हाला सांगा. तसं म्हटलं तर आध्यात्मिक आमचा जो मूळ आहे ते आध्यात्मिक आहे. तर आध्यात्मिक मध्ये प्रजापती ब्रह्मकुमारीला आम्ही गेलो, सिद्ध समाधी योग केला, स्वसंमन केलं, आर्ट ऑफ लिव्हिंग केलं, हे जर स्पिरिच्युअल की आपण आध्यात्मिक गोष्टी ट्रान्सजनायझेशन केलं, लँडमार्क फोरम केलं, ते केलं, वापरलं आणि शिकवलं. असं 3 स्टेज मध्ये केलं सगळ्या ठिकाणी. त्याच्यानंतर व्यावसायिक मी वर्ल्ड ट्रेडला आहे जॉईन, जवळजवळ 38 वर्ष आहे. ऑल इंडिया असोसिएशन आहे. सॅटर्डे क्लबचं मी फाउंडर मध्ये 25 वर्ष मी त्यांना सॅटर्डे क्लबशी आपण सुरुवातीपासून जडणघडणमध्ये सुरुवातीपासून. त्याच्यानंतर MSCCI ला कनेक्ट आहे, MCCI ला आहे. त्याच्यानंतर एलिट ग्रुप आहे आमचा मराठी उद्योग सॅटर्डे क्लबचा जो ग्रुप आहे हा सगळ्या ठिकाणी 125 ग्रुप आहेत. बरोबर. तर आणि त्याच्यानंतर कॉर्पोरेट कनेक्शन आहे जे 40+ कंट्रीमध्ये, तिथे पण मी मुंबईचा पहिला मेंबर. म्हणजे जिकडे आपली मराठी माणसं दिसते सोसायटीमध्ये असेल, गावाखेड्यात असेल, तिकडे सगळीकडे मी प्रयत्न करतो आणि माझ्याकडून होतो. म्हणजे सगळ्या गोष्टी दैवी आहे असं म्हणतो. हे सायन्स आहे, हे कला विश्व आणि ते अध्यात्म आहे. बरं. आणि आपला प्रवास इथून इकडे चाललाय तर मला वाटतं तो प्रवास आपला इथून इथे व्हायला पाहिजे. म्हणजे नक्की जास्त सोपा नक्की सर तुम्ही थोडं जास्त विस्तृत की वर्ण खाली येतो म्हणजे अध्यात्माकडनं इथे यायचं. म्हणजे मी आता यांचं ट्रान्सजनायझेशनचे आमचे मित्र आहेत आणि त्यांच्याबरोबर मी तो कोर्स मध्ये मला एक आवडलं. त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं की व्यवसाय आणि अध्यात्म हे एकच आहे. बरं. तुम्ही घ्यायला नका जाऊ, तुम्ही द्यायला जा. ओके. मी म्हणजे थिंक लाईक अ कस्टमर, एक्सीड युअर कस्टमर्स एक्सपेक्टेशन. बरं बरं बरं. तुम्ही मनापासून द्या. जसं गायक गातोय त्याला वाहवा मिळतो, सांगतात आधी गा, आधी मला टाळा द्या, असं नाही. ते प्रोसेस आहे, तुम्ही मनापासून करा. तन मन धन हे वाहून काम करा. तुम्ही काम करा आणि मग तुम्ही थोडक्यात देणाऱ्याने देतो ते तुम्हाला देणारा वरचा तो देणारा वरचा आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं कुठं निकर्माचा सिद्धांत ते मिळाल्याशिवाय राहत नाही. ते तुम्हाला अपेक्षा ठेवून काम नका. बरोबर. मी बऱ्याच वेळेस काय केलं, डायरेक्ट साईन केलं, मला ऑर्डर द्या. हो तुम्ही कोण तुम्ही ऑर्डर द्या, तुम्हाला पाहिजे ते द्या. अगदी नाही जमलं तुम्ही येऊन सांगेन बाबा मला जे काही टक्के दिले ते तुम्ही देणार, 2 पैसे कमी द्या. बरं. काम माझ्यावर करून बघा. अगदी नाही झालं रिमूव्ह. पण किती वेळ आली ना, म्हणजे ते वेंडर रॅशनलायझेशन होतं त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही एंटर करून आम्ही स्क्रॅच पासून मोठे कंपोनंट्स फार बनवले. फोर्कलिफ्ट बनवलं आम्ही साऊंड बॅरियर्स बनवले जे मुंबईचे लागलेले. आम्ही आयकॉनिक बस स्टॉप बनवले ते वेगळ्या पद्धतीचे. त्याला एलिव्हेटर्स आहेत त्याच्यामध्ये हेवी. त्याच्यामध्ये सगळं जे मिळालं ते काम तुम्ही देवानी दिलंय, करायचंय, आपलं कर्म करायचं. माझ्याने होईल का, करू का, विचारात अडकलं नाही, डायरेक्ट ऍक्शन मध्ये आलो. म्हणजे प्रोक्रॅस्टिनेशन करायचं नाही. आपण ज्याला म्हणतो की प्रोक्रॅस्टिनेशन कुठल्याही गोष्ट काही आधी होईल का नाही हे बोलायचं नाही. अध्यात्म तो आपल्या मार्फत घडवतो. आपण नाही करत, आपण निमित्त मात्र. हा खूप मोठा चांगला विचार आहे, विशेषतः मराठी लोकांकरता. की मला स्वतःला असं वाटतं की बऱ्याचशा मराठी घरांमध्ये मी असं पाहिलेलं आहे की कुठचाही मुलगा किंवा कुठचाही म्हणजे असेल की अरे बापरे हे आपल्याला जमेल का, आपण असं कधी केलं नाहीये किंवा आपल्याला असं काही अनुभव नाही. ह्या प्रोक्रॅस्टिनेशन ह्या विचारांमध्ये आपण अडकून पडतो आणि मग ती गोष्ट आपण करतच त्याच्या वाटेला आपण जात. आपण ती भाषा शिकतो, आपण सायकल शिकतो, पोहणं शिकतो. येस. हे पडत जरच शिकतो. हो. परत सांगितलं पहिला प्रोटोटाईप फायनल प्रोडक्ट नसतो, कधीच नसतो, कधीच नसावा. तो हळूहळू तुम्ही तो डेव्हलप करतो. इम्प्रुव्हमेंट होत जातो. गोष्ट ही पारायण करावं लागतात, तपश्चर्या करावं लागतात. इतिहासात मार्ग आहे म्हणून भूगोलात मार्ग नाही देत. बरोबर.
तर ते तुम्हाला वेगळे मिळवावं लागतात, त्याचा वेगळा अभ्यास करावा लागतो. त्यासाठी तुम्ही कुठच्याही प्रकारे मला थर्ड थॉट्स का असे विचार रिस्क आणायचेच पण नाही. घेतली पाहिजे. आणि रिस्क हा महत्वाचं म्हणजे रिस्क आणि रिस्क टेकिंग त्याला आपण म्हणतो ना की रिस्क टेकर. काय काय म्हणतात की आपण कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यावी. ठीक आहे, आता कॅल्क्युलेटर आता कॅल्क्युलेशन कोणाचं किती हे प्रत्येकाने मी ठरवायचं. म्हणतो या सगळ्या जार्गन, सॉरी माफ करा, नाही रिट्स आणि मी सगळं क्यूएस टूल, सिक्स सिग्मा, तुमच्या त्या आयएसओ सिस्टम, त्याप्रमाणे तुमच्या आणि मी असे काही लोक भेटले माझ्या जीवनात आले ते शिकलेले लिहिलं ते आपल्या बहिणाबाई चौधरी म्हणल्या, तर काय आमच्या आजी होत्या स्वतःचं बेस्ट मॉडेल, त्यांना शिकलं, त्यांनी अख्खी फॅमिली जी सांभाळली, जे संस्कार केले, हे शिकलेला माणूस पण नाही करू शकतो. ते आपले पूर्वज म्हणा, जी संस्कृती जी टिकवली गेली ते, आणि आपले पूर्वज आपल्यापेक्षा फार पुढचे होत असले. खूपच आपल्याला ह्याची जाणीव घेऊन आपल्याला हे कसं रिस्टोर करतो त्याच्यासाठी आपण त्याचे प्रयत्न केले पाहिजे. आणि मला ही गोष्ट कशी अजून चांगली करता येईल, ज्याने कस्टमर माझा कसा वाढेल हा विचार केला पाहिजे. बरोबर आहे. जर तो असला तर माझा कस्टमर एक्स्टॅसी आपण ज्याला म्हणतो की नुसतं कस्टमर सॅटिस्फॅक्शन. त्याच्यामध्ये एक मला छान शिकावं, अंडरस्टँड सेल्फ, मला स्वतःला समज, ओके, अंडरस्टँड कस्टमर आणि अंडरस्टँड कॉम्पिटिशन, हे 3 वर्तुळ आहे जी एकावर एक आल्यानंतर जो कॉमन भाग येतो त्याला ब्रँड म्हणतात. अंडरस्टँड स्वतःला समज, कस्टमर मध्ये 3 गोष्टी आहेत, भौतिक, भावनिक आणि आध्यात्मिक. ओके, फंक्शनल, इमोशनल आणि स्पिरिच्युअल. स्पिरिच्युअल लेवलला बिझनेस होतो. कोटेशन दिलं आणि दिलं त्याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन. कस्टमरच्या भावनिक गरजा काय, त्याच्या एक बेस्ट एक्झाम्पल आपलं टाटा. आम्ही धरणं बनवली, शाळा बनवली, कॅन्सरचे हॉस्पिटल बनवले, आणि लास्टला येतात आम्ही स्टील सुद्धा बनवतो. हे फार, आणि तुम्ही आहात, आणि ते तुमच्यामध्ये मी बघतो की तुम्ही एक टेल्को म्हणजे सगळ्यांचं ड्रीम होतं की टेल्कोला एंट्री करणं, तर तिथे पण आम्ही फार संघर्ष करून तुमच्या टाटांचं असं म्हणणं की आम्ही स्टील म्हणजे पहिल्या वाक्यानुसार कोड ऑफ कंडक्ट आहे ना, फार छान आहे. म्हणजे कंपनीमध्ये 2 गोष्टी, एक तुमचं कल्चर आणि तुमचं व्हिजन, हे 2 खांब आहे, ह्याच्यावर कसरत. करेक्ट. हे 2 खांब जर डळमळीत असेल तर कोणताही व्यवसाय म्हणजे टाटा मोटर्स किंवा टाटा ग्रुपमध्ये हे माणसाला किंमत असायची, आणि त्यामुळे नॅचरली तसं मोरेल आहे आपण ज्याला म्हणतो की तो माणूस मनातनं आनंदी असायचा की आपल्याला उद्या कामावर जायला आनंद वाटला पाहिजे. त्या ह्याच्यात त्याचं काम उच्चच व्हायचं की तो जो पार्ट आहे तो टाटाने खूप चांगला बऱ्याच प्रीमियर त्यांचे एक परिस्थिती स्पर्श झाला. आमच्या जीवनात खूप चांगली माणसं आली. आता रोजच आहे, एनडी रोज आहे, क्वालिटी म्हटलं तर भीती वाटायची. पण तो माणूस मी तुम्हाला कशी मदत करू शकतो, तर क्वालिटी मला माणूस म्हणतो मी तुला कशी मदत करू, त्या मला फार नवीन होतं. ऐकू गोष्टी होत्या, पण जेव्हा आपण प्रॅक्टिकली जातो वेगळ्या गोष्टी असतात. आपण खूप गोष्टी ह्या समजुतीने परसेप्शननी करतो, पण परसेप्शन वेगळं असतं आणि रियालिटी वेगळी. तर कोणतीही गोष्ट एखादा अजून छान गुरु भेटले मला लाईफमध्ये, डोंट जज अँड इव्हॅल्युएट एनीवन. कोणाला जजमेंट इव्हॅल्युएशन करणं, अध्यात्मामध्ये पण सांगितलं मी माझ्याविषयी किती समजतो, 0.0001%. जर मी माझ्यावर पूर्ण माहित असतो तर मी प्रेसिडेंट असतो एखाद्या देशात. बरोबर. तर जजमेंट इव्हॅल्युएशन न करता आपण करावं आणि करत जावं, प्रामाणिकपणा करावं, देण्याच्या भावाने करावं, तर ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी तुमच्याकडे हा वरचा देत असतो. ह्या भावनेतून काम. मला वाटतं सरांनी सांगितलेला हा विचार खरोखर अतिशय मौलिक आहे. प्रत्येक मराठी माणसाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की अध्यात्माला अनुसरून जर त्यांनी आचरण केलं कस्टमरशी म्हणा केलं, आणि ह्या भावनेने आपण ज्याला म्हणतो की निस्वार्थ भावनेने जर काम केलं की देणारा माणूस असतो, तो काही दिल्याशिवाय राहत नाही. एक छान याच्यावर मला जरूर सर, जरूर की असं म्हणायला मोकळेच असतो आपण, आंघोळ करत असतो एकदम नॅचरल. तर विचार आला की मी स्वतःला विचारतो कोण आहेस काय स्वतःबद्दल एवढं म्हणतोय, कोण आहेस? तर मी अजून थोडं डीप डाईव्ह केलं की खोलत गेलो कोण आहे. तर एक विचार आला की तू कर्जबाजारी आहेस. बरं. कसा कर्जबाजारी आहे म्हटलं, ज्या देशात राहतो त्या देशाचं तू देणं लागतो, जो शेतकरी तुला अन्न देतो त्याचं, तो सैनिक तुझं रक्षण करतो, तू सुखाने खातो पितो झोपतो त्याचं देणं लागतो, शिक्षक आहेत शाळेतले कॉलेजचे बरोबर त्यांचं तू देणं लागतो, माझे जे मित्र सवंगडी भेटले, जे द्रोणाचार्य भेटले लाईफ मध्ये सगळे त्यांचं देणं लागतो, समाजाचं लागतो, प्रत्येक कम्युनिटी हेल्पर जो तुम्हाला डायरेक्ट प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत करतो, ह्या सगळ्यांचं आपण देणं लागतो. तर हे देणं द्यायला तुला किती जन्म घ्यावे लागतील. मग हे सगळे तुमचं जे
अहंकार वगैरे ते सगळं गळून पडत. ही जी पंचसूत्री मला वाटतं आपण सांगितलेली आहे की 5 फॅक्टर्स आपण त्याला म्हणू शकतो की ते 5 फॅक्टर जर तुम्ही सांभाळले तुमच्या जीवनामध्ये, जे आपण ज्यांचं देणं लागतो, शेतकरी असो राईट, अजून तर त्यांचं त्याप्रमाणे की हु आर यू, आपण स्वतःला विचारायचं की आपण त्याच्यासाठी काय करतो. हे भाड्याने दिलंय ते त्याचं आपण भाडं चुकतं काय? त्याचं भाडं आपण ज्याने आपल्याला हे शरीर भाड्याने दिलंय त्याचं भाडं आपण ते सुद्धा करतो आणि ते योग्य तऱ्हेने नाही तर नोटीस आहे नाही तर नोटीस येते की आपल्याला 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 फायनान्शियल प्रॉब्लेम होतो, हेल्थ म्हणजे हा खूप छान विचार आहे की आपण ह्या यांनी आपण स्वतःला जर असं प्रश्न केला की आपल्याला की तू कोण आहेस, तू कशा करता आहेस, की तुला काही खास योजनेने वर्ण खाली पाठवलेलं आहे. आपण तर ती माध्यम हे आपल्या मार्फत घडते, हा तर ह्या डिटॅच भावनेने काम त्या भावनेने काम केलं तर फार सुंदर आहे. म्हणजे ते त्या ह्या भावनेने आपण सगळ्यांनी खरंच काम केलं तर आपल्याला जीवनात सक्सेस हा नक्कीच आणि तुम्हाला गंमत वाटेल की मी इंजिनिअरिंग तर केलं, हम्म. माझी थोडी हिंमत आली की आपण जे करतो ते सक्सेस होतं, 100% सक्सेस झालं. पण हे सगळं आपण एवढं केलं, आपण केलं का? तर विचार केला हे आपण नाही केलं, हे आपल्या मार्फत घडलं की आपल्या पाठी जे हात आहेत काम करत, मी इथे बसलोय पण माझ्या पाठी माझ्या म्हणजे हात काम अदृश्य गोष्टी ज्या आहेत की ज्याने आपल्याला हे करण्याकरता ऊर्जा दिली, बळ दिला आणि त्यांनी स्वतःहून करून घेतलं करतात. आणि आपण फक्त त्याचं कुठेतरी त्याच्या पडद्यावर आहे. पडद्याच्या मागे अनेक लोक आहेत. अनेक पडद्यामागे अनेक लोक आहेत, आपण फक्त पडद्या समोर आहोत ना, आपलं नाव दिसतं पण ज्यांनी इनडायरेक्टली ज्याला आपण म्हणतो की बेनिफिटेड यू, त्यांचं पण तर सगळ्या हे सगळं मी करताना मी इलेक्ट्रिकल पण बनवलं, कंट्रोल पॅनल पण बनवलं, आता एआय सिस्टीम मध्ये पण काम करतो. म्हणजे अशा वेगवेगळ्या कंपन्यांची मी इव्हन लॉ फर्मच्या पण मी ऍडवायझरी 360 डिग्री आपण जर आपण मला त्याच्यातलं काही कळत नाही, पण मला कॉमन सेन्स म्हणतो ना, तो कोणत्या शाळा कॉलेजमध्ये तो शिकवायला जात नाही, तो हे आपल्याला कोणी केलं, त्यांनी केलं तर मी पण करू शकतो. थोडा प्रयत्न करावा लागेल आपल्याला, त्याला त्या भूमिकेत आपण एखादी भूमिका होतो नाटकात, आपण त्या भूमिकेत शिरतो तसं व्यवसायामध्ये त्या भूमिकेत भूमिकेत शिरायला लागतं. आपण एखाद्या जत्रेला गेलो तर आपण ही पण राहील ही पण राहील, तसं मी म्हणलं जीवनात पण एक जत्रा आहे, इकडून काय घेऊन काही जायचं नाहीये. आपण या प्रत्येक व्यवसायात टेस्ट करून बघूया का, आणि ते मी उतरतो. आणि आपलं जे स्किल सेट आहे, तर माझ्याकडे सगळे जगभराचे चांगले कनेक्शन्स आहेत, 60,000 प्लस कनेक्शन, त्याच्यात वेगवेगळ्या लोकांकडून घेऊन आयडिया मल्टिप्लिकेशन होतात. म्हणजे माझा थोडा पिंड होता कवी आणि लेखक वगैरे, आता तो तिकडे नाही पूर्ण करू शकतो, तुम्ही व्यवसायात करतो तो तुम्ही आयडिया बरोबर आहे. तुमचे जे काही जे स्किल्स आहेत की त्या त्या योग्य ठिकाणी तुम्ही ते संधी शोधताना वापरता. म्हणजे हे मी वेगळं कसं करेन, ते इनोव्हेशन कसं करता येईल. बरोबर. तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये बघा, माझं अशा लोकांची देव भेटली मला सगळे, हॉर्वर्डचे, नासाचे सायंटिस्ट, बोईंगचे सायंटिस्ट, नुसते भेटलं नाही, यांचे मॅन्डेट सांगितलं. आता हे माझं आलं, ते म्हणलं माझं नाही, हे योग्य माणसाकडे पोस्ट केलं पाहिजे, म्हणजे पोस्टमनचा रोल केला पाहिजे. मी जेवायला बसलो तर एकटा जेवेन, पण मी वाढायला बसलो तर अनेक ताटं. जसं टेलिफोन ऑपरेटर आहे, मी कनेक्शन लावून देतो, तुम्हाला काय पाहिजे, जो जे वांछिल तो तेलो प्राणी मात्र, कोणी सांगितलं. मला वाटतं हा जर आपला गुण आहे की हा सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं, कनेक्टेड राहायचं. आजचा तो जो काळ आहे तो मी सांगेन की हे शिवधनुष्य एकट्याने उचललं नाही ना, तर तुम्ही एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी टेस्टेड प्रूव्हन केलेलं आहे. अष्टप्रधान मंडळ बनवलं, एक जण बनवणार, एक जण बोलणार मार्केटिंग करणार, एक जण शिकवणार मेंटॉर कोच गाईड, एक आहे संधी आणणार, एक जण संधीचं सोनं करणार, एक जण डिझास्टर मॅनेजमेंट, काही उद्या प्रॉब्लेम झालं तर रेसिलियंट, एक जण फंड्स पैशाची नियोजन करणार, एक जण कुठे जर काही तुटलं तर जुगाड करणार. म्हणजे पंत अमात्य वेगळी पद्धतीने दिली. व्यवसायामध्ये एक ह्याचे पैसे, ह्याची बुद्धी, ह्याचं ऍडमिनिस्ट्रेशन आणि ह्याचं मार्केटिंग, असं तुम्ही काम करायला पाहिजे. कारण आजचा चॅलेंजेस वाढले, गेल्या 100 वर्षात जो स्पीड नाही तो या 10 वर्षात आहे. ठिकाणी छान सांगितलं, 367 दिवस म्हणजे 1 तास, हा स्पीड आहे. हा तुम्ही पकडू शकता का? आपली बॉडी माइंड त्याला तेवढी तयार नाहीये. मग तुम्हाला सांघिक काम, तुम्हाला स्वार्थ करायचंय, तुम्ही एकत्र या आणि काम करा. ते चॅलेंजेस आहेत, हे चॅलेंजेस फेस करायला तुम्हाला तुमची एक बिझनेस वगैरे ठेवा, फॅमिली बनवा. म्हणजे म्हणतात ना मिलिटरी म्हणजे वी डाय फॉर इच अदर, तसं तुम्ही एकमेकाला. देव कसे आणि दानव जेवायला बसतात, देव काय करतात, एकमेकाला भरवतात, दानव स्वतःला भरतात आणि ते त्यात फेल जातात. आणि तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला देव व्हायचा का दानव व्हायचं. फार छान उदाहरण आहे की मराठी माणसाने खास लक्षात ठेवलं पाहिजे की आपण स्वतः पुरतं न बघता समोरच्याला जर भरवलं तर तो आपल्याला भरेल.
आणि निवड वाढतो, टेकर नाही होणार. एक्झॅक्टली एक आहे देना बँक आणि एक आहे लेना बँक. बरोबर. आणि मला वाटतं सर तुमचा हा जो फार महत्वाचा गुण आहे तो तुम्ही आता गर्जे मराठीशी जे कनेक्ट झालात की मागच्या वर्षी तुम्ही गर्जे मराठीच्या कॉन्फरन्सलाही जाऊन ग्लोबल कॉन्फरन्सला आम्ही सगळे एलिटची मंडळी सगळी मंडळी तुम्ही तुमचा ग्रुप घेऊन गेलात तर हा खूप मोठा पॉइंट आहे की आज मागच्या वर्षी तुमच्या कॉन्फरन्सला गेलात आणि त्याच्यानंतर गर्जे तर गर्जे मराठीला कनेक्ट व्हायचा तुमचा हा जो बेसिकली हा जो गुण आहे की एकमेका सहाय्य करून तो गुण हा गर्जे मराठीला फार उपयुक्त आहे. आणि आता त्याविषयी सांगते गर्जे मराठी मी थोडा माधवराव भिडेंचा उल्लेख करेन. जेव्हा सॅटर्डे क्लबची जडणघडण होत होती हो तेव्हा आम्ही त्यांच्या प्रवाहात आलो हो आणि मराठी पण कुठेतरी आपला सळसळत होतो हो मराठी माणसासाठी काय करू शकतो. मग त्या प्रवाहात आमचं वसईचं सैन्य होतं मराठी मंडळ, त्याला म्हणलं तुमच्या चोरीत आमची चूक. बरं आता एक आपली मोठी गर्जे मराठी आमची चूक तुमच्या चोरीमध्ये. बरं तर अशा सगळ्यांचं एक वैश्विक आपलं मराठी माणसाचं बरं जगभरात प्लॅटफॉर्म झाला पाहिजे. बरं त्याच्यावर प्रत्येक शेवटचा मराठी माणूस आला पाहिजे. आलं पाहिजे. त्याला जे काही पाहिजे ते सगळ्यांची जबाबदारी, भाऊ आहे, लहान भाऊ आहे, काका आहे, मामा आहे, बरं याला मी कशा पद्धतीने मदत करू शकतो, करू शकतो. मदतपेक्षा सपोर्ट. बरोबर. कारण कसं आहे आता गर्जे मराठीचं आपण बघितलं की 15,000 पेक्षा जास्त सदस्य आणि 25 पेक्षा जास्त देशामध्ये हा कारभार वाढलेला आहे. त्याचं आता वटवृक्षात रूपांतर झालं की 15-16 वर्षापूर्वी गानू साहेबांनी सुरुवात केली होती. तर आता आपल्या म्हणण्याप्रमाणे की मराठी जो उद्योजक असो, विद्यार्थी असो, बिझनेसमन असो किंवा नोकरदार असो, अगदी 18 वर्षाचा नुकताच इलेक्शनला एलिजिबल झालेला मुलगा असो मुलगी असो त्यांनी या गर्जे मराठीला कनेक्ट व्हावं आणि कनेक्ट व्हावं ह्या विचार करताच की एकमेका सहाय्य करू ह्याच्याप्रमाणे त्यांनी ह्या महासागरामध्ये एकमेकांशी अक्षरशः तर ह्या गर्जे मराठीबद्दल आता 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 ऍज ऑफ टुडे गर्जे मराठी जी आहे अजून 1-2 वर्षामध्ये आपल्याला असं वाटतं की अजून गर्जे मराठी आपल्याला अजून आपण काय सांगू शकाल की अजून गर्जे मराठी काय काय करणं आवश्यक आहे. हे खूप चांगलं सांगितलं. आम्ही खूप इन्स्पायर झालो की ऐकलं जेव्हा गर्जे मराठी अनेक देशांमध्ये काम करते, अनेक मराठी चांगले काही लोक चार्टर फ्लाईट घेऊन पण येतात त्या कार्यक्रमासाठी. अशा लोकांशी भेटायला पाहिजे. ते पण अमेरिका म्हटलं तर पंढरी म्हटलं. हो तर जेव्हा मला कळलं तेव्हा आमच्या सगळ्या सदस्यांनी आपण जाऊया एकत्र असं विठ्ठलाच्या वारीला जातो. गाडू सरांबद्दल ऐकून माहिती की उत्सुकता होती ह्या माणसाला. पण मी गेलो तिकडे भेटलो पण सर फार बिझी होते आणि त्यांच्या सगळ्या टीम बरोबर अजून उत्कंठा वाढली की ह्या माणसाला कसं भेटतं. जसं मला कळलंय मुंबईला आले मी कसंही करून त्यांची आणि म्हटलं आपल्या मनातलं जे काय असेल तर म्हटलं मांडायचं. अनेक मिटिंग झाल्या, मिनिट्स ऑफ मिटिंग झाले त्याच्यामध्ये आमच्या. तर त्याच्यात पंचसूत्री आम्ही ठरवलं. मला सर म्हटलं देव वर द्या आम्हाला काही. तर आमचं असं झालं की जे मनात माझ्या विषय हा माणूस करतोय तर काय करू शकतो. तर पहिली गोष्ट म्हणजे अखिल पूर्ण मराठी माणसाने स्वतःचा इंटरनॅशनल फंड्स बनवून आपल्याला बाहेर कोणाची मागण्याची हे नाहीये, कल्चर नाही. तर आपण आपलं स्वतःचं फंड उभा करायचं. दुसरं ज्यामुळे आज आपण अस्तित्व आहे, छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ, तर आपण त्यांचं देणं लागतो आणि त्यांची जी शक्तीस्थळ ती फार दुरावस्थेत आहे. तर गड किल्ला परत आपल्या सुव्यवस्थेत आलं पाहिजे, संवर्धन करायला त्याच्याकडून शासनाकडून पण मदत लागेल आपल्याला. आम्हाला हे तुमचं हे नको, फक्त आम्हाला लाल फितीच्या परत अडकवू नका असं माझं म्हणणं आहे. तर गड किल्ले आपल्याला सगळ्यांना मिळून कसं संवर्धन करता येईल. त्याच्यानंतर आपल्याला मराठी शाळा ज्या मोडकळीला आलेल्या त्या पूर्ण सुस्थितीत कशा आणि मराठी घडलंय बरोबर ते आता ज्या व्यवस्थेत ते बघून वाईट वाटतं. बरोबर आपण त्याच्याकरता काय काय करू शकतो. कारण कसं हल्ली मूल जन्मलं की त्याला पहिल्यापासून मॉन्टेसरी आणि ह्याच्यात अभ्यास केलेले अनेक लोक आहेत, त्यांना एकत्र घेऊन आपण त्यांच्या बरोबर राहून हे काम कसं करू शकतो. त्याचप्रमाणे शेतकरी वर्ग जो आता तो दुरावस्थेत आहे, आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो. त्यांच्याकडे सगळे देवानी प्रत्येकाला चांगले स्किल सेट दिलेलेच आहे, टेस्टेड ओके करून आपल्याला पाठवलं. आपण एकमेकांवर रिजेक्ट काय करतो ते मला अजून कळलं नाही. बरोबर प्रत्येकामध्ये काहीतरी गॉड गिफ्टेड गोष्टी शोधून ते काम करावं. ते एक काम करणं. आणि जे व्यावसायिक म्हणजे म्हणलं ना देव देश धर्म जे महाराजांनी सांगितलं की देव म्हणजे अध्यात्म, देश म्हणजे शेतकरी सैनिक आणि व्यवसायिक टिकला पाहिजे, वाढला पाहिजे तर देश राहणार. आणि आपलं जे अध्यात्म म्हणजे त्याचं रिस्टोर केलं पाहिजे आपलं संस्कृती, गो टू अवर रूट्स हे फार महत्वाचं आहे. ते गर्जे मराठी काम करते आढळलं. मला फार प्रायोरिटी वाटते की इथे आपलं काहीतरी
मेहनत कामाला येईल. करेक्ट. म्हणजे तुमचं थोडक्यात तुमच्या आयुष्याची जी प्रिन्सिपल्स आहेत ती प्रिन्सिपल्स आणि गरजे मराठी हे कुठेतरी प्रिन्सिपल्स फ्रिक्वेन्सी मॅच मॅच झाली आणि त्यामुळे तुम्ही आपोआपच गरजे मराठीकडे मागच्या वर्षी अगदी US मध्ये तुम्ही जाऊन आलात, तुमच्या टीमला घेऊन आला, एलिट टीमला घेऊन गेलात, गानू साहेबांना भेटलात आणि आज खास वेळ काढून म्हणजे तुमच्या एवढा व्यापात मुंबईवरून पुण्याला आलात आणि ह्या पॉडकास्टसाठी खास वेळ काढून तुम्ही ही मुलाखत दिली. तर आपल्या अत्यंत चांगले अनुभव की ज्याच्यामध्ये काही मौलिक विचार जे आपण ऐकले या पॉडकास्टमध्ये की सिलेक्ट टॉक्स मध्ये या पॉडकास्टमध्ये खास आपले मौलिक विचार ऐकले. तर अजूनही काही आपल्याकडे असं की एक दोन संदेश आता विशेष म्हणजे आम्हाला असं वाटतं की तरुण मुलं की आज जी पासआउट होतात किंवा जे आता आज MS करायला US मध्ये जातात, जी लास्ट सेमिस्टरला आहेत की त्यांना असं वाटतं की नाही आता आपलं सेमिस्टर संपलं, चला आता आपलं सांगत लागेल किंवा आपलं सांगत बसेल, तर त्यांना खास स्पेसिफिक असं तुमच्या नक्कीच काहीतरी असेल तर त्याबद्दल सांगा. माझी जी जडणघडण झाली मी स्क्रॅच पासून सुरू केली. तरी म्हटलं फॅमिली बिझनेस आहे, 4था पिढी आहे, माझी मुलं 5व्या पिढीची आहेत, पण आम्ही प्रत्येकाने नवीन सुरू केलं आणि जे काही करायचं ना ते पहिलं स्क्रॅच मधून सुरू केलं. मला काय मिळेल, मला काय जाणार, 3 प्रिन्सिपल मी पाहतो. एक, जो तुम्हाला भेटवतो, ओळख करून देतो, त्याला कधी बायपास करू नका. तुम्ही तो त्याचा क्रेडिट कार्ड देतोय ते सांभाळ, त्याला पाऱ्यासारखं तो दाबला तर पारा स्क्वीज होतो, तर त्याचं व्हॅल्यू ठेवा. त्याला एवढं ऐकायला पाहिजे की काय छान मला माणूस मिळवून दिला. ते कोणी तुम्हाला ओळख देतोय तर त्याचं क्रेडिबिलिटी तुम्ही मेंटेन करा, तर ते पाळणं, मध्यस्थाला सांभाळणं, त्याला त्याचा मान देणं आणि त्याचं काय जे मानधन आहे ते त्याला मिळालं पाहिजे. दुसरी गोष्ट, कधी घड्याळ बघून काम करा. घड्याळ बघून वेळेत काम करा, घड्याळ मला एवढा वेळ जाणवलंच नाही. प्रामाणिकपणे काम करे, काम पूर्ण होईपर्यंत काम. बरोबर. तिसरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये की कधी पैसे करून हे का म्हणतात, बिझनेस पैसा बाय प्रॉडक्ट आहे. बरं. हे दुसरं तिसरं स्टेशन आहे. तर आपण पॅशन फॅशन सारखं पर्पज घेऊन पाहिजे. मला इथे अवतार आहे, माझा प्रत्येकाचा अवतार, सगळे देवा, मला इथे कार्य काय आणि मी काय जिवंत आहे, माझा एक्झिस्टन्स काय, हे स्वतःला विचारा. आणि मला इथे काय करायचं, माझ्यासाठी असेल तर चूक आहे, ते समोरच्यासाठी असेल तर ते बरोबर आहे, मी इतरांच्या उपयोगाला काय येणार आहे. तर बायपास करू नका, पैसे करू नका, घड्याळ बघू नका आणि प्रामाणिकपणे काम करा. ते तुम्हाला यश देईल नाही देईल ह्याचाही विचार करू नका. तुम्ही तुमचा मार्ग चालत राहा. म्हणजे एक लँडमार्क मध्ये छान शिकलो, तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये इज अँड ग्रेसने चाला. तुम्ही चला, तुम्हाला बरोबर शक्ती सगळे काम करा. तुम्हाला जे कार्य करायला पाठवलं त्याच्यासाठी शक्ती येणार, पण त्याच्यामध्ये कोणतं आउट इंटिग्रिटी करू नका. कोणाला कोणाला फसवलं काय असेल तर त्याचं प्रायश्चित्त करा. सॉरी थँक्यू नाही आपल्याकडे. बरोबर. प्रायश्चित्त करा स्वतःला. ओके. आणि ते चुकलं ऍक्सेप्ट करा, त्याच्याबद्दल सुद्धा वाईट वाटून घेऊ नका. परत हे कसं होणार नाही ह्याची काळजी घ्या आणि त्याला रिपेअर करू. आपण एखादं प्रॉडक्ट कसं रिपेअर करतो तसं आपल्या स्वतःमध्ये सुधारणा आणली. मला वाटतं याच्यामध्ये एक वीर सावरकर फार छान वाक्य आहे, तुम्ही एकटे असतात तरी चालत राहा, तुमच्या मागे लोक येतील. तुमचं ते ऑब्जेक्ट, तुमचा उद्देश बघून तुम्ही आपला मार्गक्रमणा करत राहा आणि जगाची काळजी करू नका, ते आपोआपच तुमच्या मागे येतील. मला वाटतं हा एक मौलिक विचार मला वाटतं सरांनी खूप छान सांगितलेलं आहे, विशेषतः गरजे मराठीच्या या सिलेक्ट टॉक पॉडकास्टमध्ये, की जे नवउद्योजक, जे उद्योजक होऊ पाहत आहेत त्यांच्याकरता हे काही फार छान विचार मला वाटतं आपल्या सरांनी सांगितलेले आहेत. तर श्रीयुत प्रशांत काशीकर साहेब, तुमचं मनापासून धन्यवाद. आणि आपण आज ह्या स्टुडिओमध्ये खास वेळ काढून आलात त्याबद्दल मी आपल्या सर्व श्रोतांतर्फे आपल्याला धन्यवाद देतो. आणि असेच आपण भेटत राहून, अशीच गरजे मराठी आपली संस्था ही 7 समुद्रापार गेलेली आहे, अजूनही भरपूर सदस्य होतील आणि खऱ्या अर्थाने मराठीचा झेंडा हा अटके पार तर गेलेला आहेच, पण तो संपूर्ण जगामध्ये असं दौलाने फडकत राहील असा माझा ठाम विश्वास आहे. नमस्कार सर. नमस्कार. मी शैलेश लिमये, गरजे मराठीच्या सिलेक्ट टॉक्स मध्ये आपल्या सर्वांचा निरोप घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर, आपण एवढा वेळ दिला आणि माझा छोटासा जीवन प्रवास समजून घेतला. फक्त जाता तर छोटासा एक सांगून जरूर की एक गुजराती माणसाने सांगितलं, अभ्यासपूर्वक सांगितलं, जगातला नंबर 1 माणूस कोण आहे, तो मराठी माणूस आहे. आणि जगातल्या ज्या पहिल्या भाषा आहेत टॉपच्या, त्याच्यामध्ये मराठी भाषा आहे. आणि हे मराठी माणसाने समजलं पाहिजे. कधी स्वतःला कमी समजलं नाही पाहिजे, रिस्पेक्ट दिला पाहिजे, रिस्पेक्ट घेतला पण पाहिजे. आणि मराठी माणूस जे करू शकतो ते मला नाही वाटत की कोणी करू शकत. त्याच्यामुळे प्रामाणिक राहून
आपलं जे कर्तव्य आहे ते करत राहणं. म्हणजे तुमचा हा जो मिका इंजिनिअरिंग हा जो तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे, मिका इंजिनिअरिंग हे नाव दिलंय, तर ह्या मिका इंजिनिअरिंगची स्थापना आणि त्याचा पुढे असणं हा सगळा ही पालखी आहे, ही पालखी पालखी आहे. योग्य माणसाच्या हातात द्यायची आणि आपण गर्दीत आपण गतीत मिसळून जायचं. हा तर मनापासून धन्यवाद सर. थँक्यू, धन्यवाद.